टीट परीक्षेच्या गुणांची अट शिथिल करा. आमदार संजय केळकर यांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी. ठाणे. राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET-CET उत्तीर्ण होण्याची अट अनिवार्य आहे. मात्र या शिक्षकांचे वय आणि बदललेला अभ्यासक्रम लक्षात घेता उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी 90 गुणांची अट शिथिल करून ती 60 पर्यंत खाली आणावी, अशी लेखी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. आमदार केळकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या शासकीय व निमशासकीय शिक्षकांसाठी TET परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक आणि विस्तार अधिकारी यांसारख्या पदांवर पदोन्नती मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रमुख मागण्या आणि मुद्दे. गुणांची अट. सध्या सर्वसाधारण प्रवर्गातील शिक्षकांसाठी 150 पैकी 90 गुण मिळवणे अनिवार्य आहे. हे प्रमाण कमी करून 60 गुण 150 पैकी करावे. शिक्षकांचे वय आणि मानसिकता. अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत, मात्र वाढत्या वयानुसार नवीन अभ्यासक्रमाची तयारी करताना त्यांना अडचणी येत आहेत. त्यांच्या मानसिकतेचा आणि प्रदीर्घ अनुभवाचा विचार होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ. या मागणीसाठी 1 सप्टेंबर 2025च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भही पत्रात देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या या शिक्षकांना केवळ गुणांच्या अटीमुळे पदोन्नतीपासून वंचित राहू नये, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आमदार केळकर यांनी शासनाला केली आहे. या मागणीमुळे राज्यातील हजारो सेवाज्येष्ठ शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.